लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सणासुदीत दिलासा। अतिवृष्टी नुकसानीचे 384 कोटी रुपये जमा करण्यात आले। तुमच्या जिल्ह्यातील देखील अपडेट आहे, व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। गरिबांना मिळणार राशनमध्ये मोफत गहू। महिन्याला 3000 मेट्रिक टन गहू, 4000 मेट्रिक टन तांदळांचे नियंत्रण मंजूर करण्यात आले। दिवाळीमध्ये गहूच मिळणार आहेत। शासनाने निधीला दिली मंजुरी। 4 लाख हेक्टरवरील नुकसान। अतिवृष्टीने नुकसान 5 लाख शेतकऱ्यांसाठी 548 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार। अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील। मराठवाड्यात ऑगस्ट व सप्टेंबर 2024 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईपोटी शासनाने नुकताच निर्णय घेऊन मदत वितरित करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार बीड, लातूर आणि परभणी या 3 जिल्ह्यांच्या वाटेवर 987 कोटी 58 लाख 33 हजार रुपयांची मदत आली आहे आणि ही मदत आजपासूनच वाटप होणार आहे। 114 कोटी ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आले अनुदान। अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील। शेतकरी संकटात। पांढऱ्या सोन्यावर रोगांचा प्रादुर्भाव। पाते बोंडे पडू लागली आहेत काळी आणि उत्पादन घटण्याची भीती देखील आहे। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। ई-KYC चे आहे अपडेट। रोज होते तिघांची फसवणूक। सायबर पोलीस ठाण्यात वाढत आहे छोट्या मोठ्या तक्रारी। शंभरांमध्ये 15 शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत। शेतकरी फळ बागायतदारांचे लक्षवेधी आंदोलन। सावंतवाडीत एल्गार काजू अनुदान वाटप रखडले। जाचक अटी रद्द करा अन्यथा रास्ता रोकोंचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। पंचनामे पूर्ण। सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचेच। तुरीसही फटका बसला। पावसाने 30%। खरीपांचे नुकसान झाले। 221 कोटींची गरज आहे। 97% नुकसान हे सोयाबीनचे आहे। अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील। कांदे बटाटे महागले। किचन बजेट बिघडले। शाकाहारी जेवणाचा खर्च 11% वाढला। उमराणे बाजार समितीत मक्याला सर्वोच्च म्हणजेच की 2681 रुपये क्विंटलचा दर आहे। 200 वाहनांमधून सुमारे 4000 क्विंटल आवक येत आहे। खरेदीसाठी व्यापाऱ्यात चढओढ। एकत्रित 3 महिन्यांचे साखर वाटप करण्यात आले। ऐन सणासुदीत राशनधारकांना 3 किलो साखर मिळणार। सोमवारपर्यंत म्हणजेच की आजपर्यंत जोरदार पावसाची शक्यता होती। ऑक्टोबर हिट पासून दिलासा मिळणार। ठसे उमटत नाहीत तर OTP द्वारे मिळणार राशनवरील धान्य। लाभार्थ्यांसाठी सोय। महिना अखेर ग्राहकांना फोन करून बोलावून घेतात। नुकसान भरपाई संबंधिताच्या खात्यावर लवकरच पैसे। 1.5 लाखांवर पूर बाधित शेतकऱ्यांना 122 कोटी अशी मिळणार नुकसान भरपाई। या ठिकाणी बघू शकतात शासनाच्या नव्या आदेशानुसार जिरायत पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये, बागायतींसाठी 27,000 तर बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपयांची मदत दिली जाणार। अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील। अवकाळी पावसाने पुन्हा घात केला। महाडी तुमसरा 3048 शेतकरी बाधित झाले। धान पीक झाले भुईसपाट। ज्येष्ठांसाठी शासनाने प्रति महिना 5000 रुपयांची योजना सुरू करावी। आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची मागणी। अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झालं, नुकसान भरपाई द्या। शिवसेने म्हणजेच की ठाकरे गटांची मागणी। सीताफळ ॲपल पेक्षाही महाग आहे। डोंगरी नदी काठची फळे 100 ते 150 रुपये किलो। सप्टेंबर महिन्यांमध्ये अतिवृष्टी नुकसानीपोटी मागितले 520 कोटी। 4.25 लाख हेक्टरवरील शेतातील पिकांचे झाले होते नुकसान। बाधित शेतकरी संख्या 5 लाखांवर। अपडेट आहे बीड जिल्ह्यातील। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। आनंदाच्या शिद्याला अपुऱ्या पुरवठ्याचे लागले ग्रहण। आचारसंहितेमध्ये बिना पिशवी वाटावे लागणार किट। नवरात्र उत्सव सुरू झाला तरी झाले नाही वितरण। अपडेट आहे फक्त आणि फक्त नांदेड जिल्ह्यातील।
लाडक्या बहिणींना 1,500 रुपये, सावित्रीच्या लेकीला रुपयाही मिळेना. 32 वर्षांपासून शाळांमधील प्रोत्साहनपर उपस्थिती भत्त्यात वाढच नाही. PM किसानचे अपडेट किंवा नवीन नोंदणी अशा प्रकारे व्हॉट्सअपवर मेसेज येत आहे. 78 शेतकऱ्यांचे खाते साफ झाले. काही शेतकऱ्यांनी तातडीने तर काही शेतकऱ्यांनी एका महिन्यानंतर तक्रार नोंदवली आहे. KYCचे नावे ऑनलाईन फसवणूक होत आहे. म्हणजेच की सध्या बँक खात्यावर विविध योजनेअंतर्गत रक्कम मिळत आहे. यामुळे सायबर भामट्यांकडून तुमच्या योजनेचे पैसे घेण्यासाठी KYC करावी लागेल असे सांगून सर्वाधिक ऑनलाईन फसवणूक केली जात आहे. सायबरकडे मागील 9 महिन्यात 78 शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यात आणि या तक्रारी फक्त एका जिल्ह्यातील आहेत. तर तुम्ही समजू शकता संपूर्ण राज्यात किती शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. दिव्यांगांची दिवाळी गोड करा, अन्यथा पालिकेत फोडू फटाके. प्रहार संघटनेने घेतली आक्रमक भूमिका. नगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी द्यावयाचा 5% निधी तातडीने वितरित करावा. लाडक्या शेतकऱ्यांना अखेर अनुदान. सोयाबीन कापसांची रक्कम जमा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात केवळ वैयक्तिक खातेदारांना लाभ मिळाला. या योजनेबद्दल मोठी अपडेट एक समोर आली आहे. आपण ती अपडेट पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. देशी गाईच्या चाऱ्यासाठी शासनाकडून मिळणार 50 रुपये अनुदान आणि ते दररोज मिळणार. गोरक्षण संस्थांना दिलासा. मोकाट गायींचे संगोपन. हमीभावाने शेतमाल खरेदी नोंदणीला प्रारंभ. वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या वतीने 5 केंद्रावर सुविधा उपलब्ध करण्यात आली. 3 हप्ते मिळाले, आणखीन 2 हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपडेट आहे. लाडक्या बहिणींना दसऱ्यांपूर्वीच मिळत आहेत भाऊबीजींची ओवाळणी. म्हणजेच की एकूण 4,500 रुपये मिळाल्याच्या नंतर 3,000 रुपये महिलांच्या खात्यात पडण्यास सुरुवात झाली आहे. आज देखील काही महिलांच्या खात्यात, म्हणजे ज्या महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले नाही त्या महिलांच्या खात्यात आज 3,000 रुपये जमा होतील. फळबाग, गाय गोटा, सिंचन विहिरींचे बांधकाम करूनही अनुदान मिळेना. सोयगाव तालुक्यातील स्थिती आहे. लाभार्थी शेतकरी सापडले आहेत अडचणीत. छत्रपती संभाजीनगर येथील अपडेट. PM किसान अपडेट करण्याचा बहाणा. बँक खात्यावर डोळा. ठगबागाची नवी शक्कल. शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे केले प्रशासनाने आवाहन. वार्षिक उत्पादनाची आट वगळली. विहिरीसाठी आता 4 लाख रुपयांचे अनुदान मिळणार. शाळेमध्ये CC कॅमेरे नसेल तर होणार मान्यता रद्द. शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय. तुळजापूर महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी. सोयाबीनच्या उत्पादनात घट. लागवडीचा खर्चही वसूल होईना. शेतकरी आर्थिक संकटात. सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाली. अमळनेरला कृषी कार्यालयामध्ये ठिय्या. अतिवृष्टीचे पंचनामे करूनही नुकसान भरपाई मिळेना. 150 म्हणजेच की 150 शेतकऱ्यांचे आंदोलन. मूग उडीद खरेदीसाठी धुळे जिल्ह्यात 5 केंद्र. शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन. 5 लाख राशन धारकांना महिन्याला 35 किलो धान्य बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच वितरण. ठसेनं उमटल्यास OTP किंवा आय स्कॅनद्वारे पुरवठा केला जाणार. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास. 5व्या गळीत हंगामास सुरुवात. अन्नपूर्णा साखर कारखाना लवकरच कर्जमुक्त होईल. अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि अतिशय महत्त्वाची व मोठी खुशखबर. गारपिटीच्या भरपाईपासून शेतकरी वंचित. घारफळ परिसरातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मांडला प्रश्न. अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील. शिक्षकांच्या मागण्या निकाली काढा. प्रहार शिक्षक संघटनेची शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी. नाफेड मार्फत खरेदी केंद्र. मुगाच्या राशीनंतर महिन्याचे खरेदीचे नियोजन. उडीदला हमीभावापेक्षा अधिक दर. विक्रीसाठी नोंदणी शून्य. नांदेड जिल्ह्यातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर झाली. यामध्ये जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 49.42 पैसे जाहीर करण्यात आली आहे.
रेनाकडून उत्सव उत्पादकांना 100 रुपयांचा अंतिम हप्ता खात्यात वर्ग करण्यात आला। अपडेट अतिशय महत्त्वाची आहे, शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे। लातूर जिल्ह्यातील अपडेट आहे। पीक विम्याबद्दल आजची महत्त्वाची अपडेट म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंद केली नाही ते शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार। वर्ष होऊन देखील सौर पंप मिळेना, स्वाभिमानीचा ठिय्या। अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील। पीक विम्याच्या अग्रिम रकमेसाठी अंजन गावात ठिय्या आंदोलन, तालुका शेतकरी संघटना तीव्र करणार लढा। अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील। नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या, शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन। समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू, 1 ऑक्टोबर पासून संपावर, 7 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच की 7 ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलन करणार। बांधकाम कामगारांच्या पेटी आणि किट वाटपात दलाल सक्रिय, पेटी व किटचा दर 2000, अर्धे शिष्यवृत्तींचा फॉर्म्युला करण्यात आला। कापूस सोयाबीन उत्पादकांना अर्थसहाय्य, लाभांपासून वंचित राहण्याचा धोका। 3967 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित। अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील। दिवाळी आधी तुमच्या खात्यात येणार 7000 रुपये अनुदान, कोणत्या योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळणार तर या ठिकाणी बघू शकतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सध्या 3000 रुपये, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 18वा हप्ता 2000 रुपये जमा करण्यात आले आणि त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत देखील 2000 रुपये, असे एकूण 7000 रुपये प्रति कुटुंब खात्यात जमा करण्यात आले। कमीत कमी एवढी रक्कम तर मिळणारच, परंतु यापेक्षा जास्त रक्कम प्रति कुटुंबात जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपये आले नाहीत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज आणि उद्या 2000 रुपये जमा होतील।